श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 16 श्रीमन्नारायण वृत्तांत. मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राचे स्मरण करीत मार्गक्रमण करीत होतो. स्वामी कुरुगड्डीला म्हणजेच कुरोपूरला असल्याचे कळल्यापासून माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता. त्यांच्या दर्शनाची ओढ क्षणोक्षणी वाढतच होती. मार्गात एक उसाचे शेत दिसले. शेतात एक शेतकरी आनंदात बसला होता. शेजारीच उसाचा रस गाळून त्याचं गूळ करण्याचे काम चालू होते. त्या शेतातील खाटेवर बसलेल्या शेतकऱ्याने मोठ्या नम्र भावाने मला बोलावून उसाचा रस दिला. तो फारच मधुर रस होता. मी श्रीपादांच्या दर्शनास जात असल्याचे ऐकून त्या शेतकऱ्यास खूप आनंद झाला. तो शेतकरी मला म्हणाला, अहो काका, माझे नाव श्रीमन्नारायण मल्लादी. आमचे गाव मल्ल्यादीपुरम होते, परंतु कालांतराने त्याचे नाव मल्लादी असे अपभ्रंशाने पडले. श्रीपाद श्रीवल्लभांचे आजोबा श्री बापण्णाचार्युलू यांचे आडनावसुद्धा मल्लादी असे होते. ते ब्राह्मण होते, परंतु आम्ही चौधरी आहोत. त्यांच्या आणि आमच्या अगदी जवळचे संबंध असताना आम्ही मल्लादीपुरम गाव सोडून पिठिकापुरम गावी आलो. त्यावेळी आमची परिस्थिती फारच बिकट होती. सारी स्थावर जंगम मालमत्ता विकून टाकून अंगावरील एका कपड्याने आम्ही येथे पिठिकापुरमला आलो. श्री बापण्णाचार्युलू यांनी आम्हास मोठ्या प्रेमाने जेवू घातले. त्यांची शेत करण्याची आमची इच्छा आम्ही त्यांना बोलून दाखविली. त्या दिवशी श्रीपाद घरी होते. ते म्हणाले, बापण्णाचार्युलूंच्या घरातील अन्न हे देवाच्या प्रसादासारखे असते. देवाच्या कृपेशिवाय हा प्रसाद मिळत नाही. बापण्णाचार्युलूंचे दर्शन मिळणेसुद्धा दुर्लभ आहे. तुमच्या पुण्याईनेच घडले आहे. बापण्णाचार्युलू आम्हास म्हणाले, आम्ही आमचे शेत करण्यास दुसऱ्यांना दिले आहे. काही कारण नसताना त्यांना काढून टाकणे धर्माविरुद्ध होईल. आता तुम्ही एक मूठभर उडीद एका कपड्यात बांधून घेऊन पश्चिम दिशेस जा. तुमच्या मनोकामना पूर्ण होताच ते कुडीत म्हणजेच उडीद टाकून द्या. परमेश्वर अत्यंत दयाळू आहे. तो खडकात असलेल्या बेडूकालासुद्धा अन्न पुरवितो. तो तुम्हाला अन्न पुरवणार नाही का? तुम्ही आपल्या कार्यात यशस्वी व्हाल. आम्ही जेवण केले व निघताना धोत्राच्या सोग्यात मूठभर कुडीत बांधून घेऊन पश्चिमेकडे तोंड करून निघालो. श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने प्रवासात अन्न पाण्याचा मुळीच त्रास झाला नाही. न मागताच आम्हास जेवण मिळत होते. हे केवढे आश्चर्य! चालत चालत आम्ही आंध्र प्रांत ओलांडून कर्नाटक प्रांतात प्रवेश केला. मार्गात आम्हास अनेक पर्णकुट्या दिसल्या. त्यात राहणारे लोक वृद्ध होते. त्यांच्याजवळ धनसंपत्ती वगैरे काही नव्हती. एका पर्णकुटीत आम्ही प्रवेश केला. तेथे एक वृद्ध जोडपे राहत होते. ते जातीने चौधरी होते. त्यांचा एकुलता एक मुलगा सर्पदंशाने मरण पावला होता. त्या मुलाची पत्नी कृष्णा नदीत स्नान करीत असताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली होती. त्यांना संतान नव्हते. या वृद्ध दंपतीला आता कोणाचाच आधार उरला नव्हता. त्यांची शेजारी मात्र त्यांच्याबरोबर मधुर भाषण करीत व वेळोवेळी त्यांना मदत करीत असत. या वृद्ध जोडप्याने आमचे उत्तम आदरातिथ्य केले व घरी ठेवून घेतले. जेव्हा जेव्हा आम्ही पुढे जाण्यासाठी निघत असू त्यावेळी काहीतरी अडचण येई व आमचे जाणे स्थगित होई. शेवटी एका शुभ मुहूर्तावर आम्ही निघालो, परंतु त्याचवेळी त्या वृद्ध गृहस्थास उलट्यांचा आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. तेव्हा आम्हास राहणे भाग पाडले. 1-2 दिवसात त्या गृहस्थास बरे वाटल्यावर आम्ही पुढच्या प्रवासास निघालो. आमच्या तेथील 4-5 दिवसांच्या वास्तव्याने त्या वृद्ध कुटुंबाच्या मनात आमच्याविषयी प्रेमभाव उत्पन्न झाला होता. आम्हाला निरोप देताना त्यांच्या डोळ्यात प्रेमाश्रू दाटून आले व आम्ही सजल नेत्रांनी त्यांचा निरोप घेतला. धोत्राच्या सोग्यात बांधलेल्या कुडीथाला आता वास येऊ लागल्याने आम्ही ते फेकून दिले. आम्ही त्या वृद्ध दंपतीला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु त्यांनी आमच्याकडून काहीच घेतले नाही. त्यांची निरीच्छ वृत्ती पाहून आम्हास अतिशय आश्चर्य वाटले. त्या वृद्ध दंपतीच्या परिचयाचा एक ज्योतिषी होता. त्याला त्यांनी बोलावले. तो घरी आल्यावर त्या वृद्ध गृहस्थास म्हणाला, तुमच्या घरी आलेले जे अतिथी आहेत ते अतिशय अमंगळ आहेत. त्यांच्या वास्तव्याने तुम्हाला दारिद्र्य प्राप्त होईल. त्यांना तुम्ही लवकरात लवकर घालवून द्या. ते वृद्ध दंपती म्हणाले, पंडितजी, त्यांच्या वास्तव्याने आलेल्या दारिद्र्याचा परिहार करण्याच्या शास्त्रास काहीतरी उपाय असेल ना? आपण तो सांगावा. त्यासाठी कितीही खर्च झाला तरी आम्ही तो देऊ. त्या अतिथीचे अमंगल नष्ट करण्यासाठी जो पूजाविधी असेल तो सांगण्याची कृपा करावी. परमेश्वराच्या इच्छेनेच सारे विश्व चालते. सर्व देवांना मंत्रांच्या सहाय्याने प्रसन्न करून घेता येते. प्रत्यक्ष ब्रह्मास प्रसन्न करून घेण्याचे विधान तुम्ही जाणता. यामुळे धर्तीवर तुम्ही ईश्वरच आहात. तुम्ही आमची इच्छा पूर्ण करा ही विनंती. त्या ज्योतिषाला त्या वृद्ध जोडप्याची विनंती मान्य करण्याशिवाय मार्गच नव्हता. तो ज्योतिषी म्हणाला, धान्य उगवण्यासाठी पाण्याची गरज असते. त्यासाठी पर्जन्य यज्ञाची तयारी कर. यज्ञ करणाऱ्या व्यक्तीला देवतुल्य मानतात. प्रत्यक्ष देवसुद्धा यज्ञ करणाऱ्याची स्तुती करतात. यज्ञाचे 5 प्रकार आहेत: देवयज्ञ, भूतयज्ञ, मनुष्ययज्ञ, ब्रह्मयज्ञ आणि पितृयज्ञ. श्रीपाद श्रीवल्लभांच्या लीला अत्यंत अद्भुत आश्चर्यकारक होत्या.
त्या वृद्ध दाम्पत्याने दिलेल्या द्रव्याच्या सहाय्याने विद्वान ब्राह्मणांद्वारा सर्व कार्य सिद्धीसाठी यज्ञ केला. या यज्ञामुळे आमच्या जन्मपत्रिकेतील सर्व दोषांचे निर्मूलन झाले. त्या वृद्ध दंपतीच्या पुण्याईने आम्हास परमपवित्र अशा यज्ञाचे दर्शन घडले. या यज्ञातील हविष्य इंद्र आणि इतर देवतांना अर्पण केले होते. प्रत्येक देवाच्या इच्छेनुसार हविष्याचा भाग देण्यात आला होता व त्या प्रत्येक देवतेने तोंड भरून आशीर्वाद दिले होते. गाय, वेद, ब्राह्मण, पतिव्रता स्त्रिया, सत्यप्रिय आणि दानशूर लोकांमुळे पृथ्वीचे सृजन कार्य चालते. शेती करण्यास ज्याप्रमाणे बैलाची नितांत गरज असते तेवढीच गरज इहलोक सिद्धीसाठी यज्ञयागाची असते आणि तितकीच गरज परलोक सिद्धीसाठी गोमातेची असते. शिवाय गायीमुळे आपणास दूध, दही, तूप, लोणी इत्यादी खाण्याचे पदार्थ तर मिळतातच. भूमातेचे 7 गुण. सर्व धर्मांची तत्वे वेदांवरच आधारलेली आहेत. धरती मातेला सुद्धा वेदांचाच आधार आहे. ब्राह्मण लोक आपल्या यजमानांद्वारा यज्ञ करून समाजास सत्कर्म करण्यास प्रवृत्त करतात. अशा सत्कर्माने भूमातेस सामर्थ्य प्राप्त होते. पतिव्रता स्त्रिया आपल्या पतिव्रत्याने धर्माचे रक्षण करतात. पतिव्रता स्त्रियांमुळे धरणी माता समृद्ध होते. सत्य भाषण करणाऱ्या सत्यसंकल्पी लोकांमुळे सुद्धा भूमी आनंदित होते. निर्लोभी लोक आपली लोभी वृत्ती टाकून देऊन समाजात माधुर्य वाटतात, तर दानशूर लोक पुण्यमार्गाने मिळालेले धन दिनदुबळ्या अभागी लोकांना वाटून इहलोक आणि परलोक दोन्ही साधून घेतात. या 7 गुणांनी युक्त असलेल्या लोकांमुळे पृथ्वी सदैव प्रसन्न, सामर्थ्यवान आणि भरपूर अन्नपाणी पुरविणारी होते. बापण्णा चारिलूंसारख्या महापुरुषांनी आम्हाला निमित्त मात्र करून यज्ञपुरुष श्री श्रीपाद वल्लभ यांच्या समक्ष आम्हास धन्य केले. श्रीपाद श्रीवल्लभांकडून भक्तांचे रक्षण. यज्ञ निर्विघ्नपणे मोठ्या आनंदात संपन्न झाला. ते वृद्ध दंपती आम्हास आपल्या मुलासारखे मान देऊन वागवित होते. हे त्यांच्या भाऊबंधांना आवडले नाही. आम्हाला एक मिरचीचे शेत होते. त्याला 4 बाजूंनी ताडीच्या झाडाचे कुंपण होते. या ताडीच्या झाडाचा रस गौड लोक येऊन काढून घेऊन जात. एकदा मी शेतात गेलो असताना आमचे भाऊबंद शेतातील मिरच्या तोडून पोत्यात भरून बैलगाडीत ती पोती ठेवून घरी जाण्यास सिद्ध असलेले मी पाहिले. मी एकटाच होतो, परंतु ते 10 लोक होते. याच वेळी एक आश्चर्य घडले. एक अस्वल ताडीच्या झाडावर चढून त्याचा रस पीत होते. एवढ्यात त्याचा झोक गेला आणि ते खाली पडले. त्या अस्वलाला जवळ आलेले पाहताच आमचे भाऊबंद घाबरून पळून गेले. अस्वलाच्या विषारी नखांनी होणाऱ्या जखमांची त्यांना कल्पना होती. मी श्रीपादांचे नामस्मरण करीत बैलगाडीत बसलो व ती गाडी चालू लागली. ते अस्वल श्रीपादांच्या नामस्मरणाच्या आवाजाने शांत झाले व आमच्याबरोबर चालत आमच्या घरी आले. त्या अस्वलाला पाहून त्या वृद्ध दंपतीच्या घराजवळ शेजारी आश्चर्यचकित झाले. त्या रात्री आम्ही श्रीपाद श्रीवल्लभांचे भजन केले, तर ते अस्वलसुद्धा आमच्याबरोबर बसून तन्मयतेने भजन ऐकत होते. भजन संपवून सर्वांना प्रसाद वाटला. तो त्या अस्वलाने आनंदाने खाल्ला. यानंतर ते अस्वल आमच्या घरातील एक सदस्य असल्याप्रमाणे राहत होते. ते आमच्याशी प्रेमाने राही, परंतु आमच्या शत्रूंना त्याची भीती वाटे. त्याच्या भीतीमुळे शेताचे रक्षण करण्याचे काम अनायासे अस्वलच करीत. आमच्या घरी दत्तप्रभूंच्या लीलाकथांचे कीर्तन आणि श्रीपादांचे नामस्मरण नित्यनेमाने चाले. एकदा असेच शेतात गेले असताना ते अस्वल शेतात आले. माझ्याकडे मोठ्या प्रेमाने पाहिले. मी श्रीपाद स्वामींचे नाव घेण्यास सुरुवात करताच ते मोठ्या आनंदाने नाचू लागले. आमच्या शेजारच्या गावात एक मांत्रिक आला होता. त्याने काही उपासना करून शक्ती प्राप्त केल्या होत्या. त्याच्या प्रभावात येणाऱ्या लोकांकडून तो धन लुबाडून घेऊन संग्रहित करीत होता. आमच्या भाऊबंधांनी त्याला शरण जाऊन त्याचा आश्रय घेतला होता. त्याने अस्वलावर मंत्रप्रयोग केला. त्यामुळे त्याची सारी शक्ती नष्ट झाली असल्याप्रमाणे अगदी निचेष्ट होऊन पडला. दुसऱ्या मंत्राने त्याने अस्वलाच्या साऱ्या शक्ती स्वतः आकर्षून घेतल्या. रामायणातील वालीप्रमाणे त्याला एक विद्या अवगत होती, जिच्या प्रयोगाने समोरील शत्रू पक्षाची अर्धी शक्ती त्यास प्राप्त होत असे. या कारणामुळेच श्रीरामांनी वालीला झाडाच्या मागे लपून बाण मारला होता व त्याने त्याचा अंत झाला. श्रीपाद श्रीवल्लभांच्या शिष्यांना कर्मबंधनापासून मुक्तता. श्रीपाद स्वामींच्या लीला मोठ्या अगम्य आहेत. त्यात कार्यकारण संबंध शोधणे अत्यंत कठीण आहे. कारणाशिवाय कोणतेही कर्म संभवत नाही. इंद्राची पूजा गोकुळवासियांनी प्रतिवर्षाप्रमाणे न केल्यामुळे रागावून त्याने गोकुळावर अतिवर्षा केली. तेव्हा श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या अंगुलीवर उचलून धरला व त्याखाली सारे गोकुळवासी सुरक्षित राहिले. ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने सर्व गोकुळवासियांचे रक्षण करून आपल्या गोपाल धर्मांचे पालन केले, त्याचप्रमाणे श्रीपाद वल्लभांनी मांत्रिकाच्या योगशक्तीला तिच्या आज्ञेप्रमाणे करू दिले. अस्वल त्या शक्तीला बळी पडले. त्याच्यातील पुण्य अंशामुळे ते श्रीपाद स्वामींचे भक्त झाले होते. त्या मांत्रिकाच्या शक्तिप्रयोगाने निचेष्ट पडलेले अस्वल मंदगतीने रडत होते. दुःखी जीवांचे रुदन श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींना न चुकता ऐकू येते. ते प्रत्येकाच्या कर्मानुसार पापकर्माच्या फलाची तीव्रता कमी करतात. श्रीमन्नारायणाच्या घरी दत्तकथा, श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे नामस्मरण, कथा, कीर्तने नित्यनेमाने चालत असे. तेथे येणाऱ्या भक्तातच
काही भक्त श्रीपादांच्या चरणी अनन्य भावाने शरण जाणारे होते, तर काहींच्या मनातील संदेह अजून दूर झालेला नव्हता. नाम संकीर्तन चालू असताना एक अद्भुत घटना घडली. ते मृतप्राय पडलेले अस्वल श्रीपादांच्या नामघोषाने एकदम चेतना जागृत होऊन आनंद विभोर होऊन नाचू लागले. श्री दत्तात्रयांचे योग सामर्थ्य सर्वांपेक्षा काही वेगळेच आहे. त्यांच्या करुणेनेच त्या अस्वलाचे रूपांतर एका मनुष्यात झाले व त्या मानव तांत्रिकाचे रूपांतर एका अस्वलात झाले. तेथील लोकांनी त्या अस्वलास दोरीने बांधून अरण्यात सोडून दिले. ते मनुष्यरूपी अस्वल सर्व लोकांना उद्देशून म्हणाले, लोक हो, मी गेल्या जन्मी एक सावकार होतो आणि व्याजावर पैसे देण्याचा व्यवसाय करीत होतो. अधिक व्याजाचा दर लावून मी लोकांना छडीत असे. धन न दिल्यास त्यांचे धन लुबाडून घेत असे. अशा दुष्कृत्यामुळे मला अस्वलाचा जन्म घ्यावा लागला. परंतु माझ्या पूर्व पुण्याईने या जन्मी मला श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन घडून त्यांचा अनुग्रह प्राप्त झाला. श्रीपाद श्रीवल्लभ श्री दत्तात्रयांचे अवतार आहेत. त्यांच्या अनुग्रहामुळेच माझी अस्वलाच्या योनीतून सुटका होऊन उत्तम असा मानवदेह प्राप्त झाला. त्या मांत्रिकाने अनेक पापकर्म केली. त्याने माझ्यासारख्या मूक असलेल्या आणि विशेष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा भक्त असलेल्या प्राण्यांचा विनाकारण छळ केला. या पापकर्मांमुळे त्याला श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी योग्य ते शासन केले. शिष्टांचे रक्षण आणि दुष्टांना शासन असे ब्रीद असलेल्या स्वामींची जे अनन्य भावाने श्रद्धायुक्त अंतकरणाने सेवा करतात, त्यांच्यावर श्री स्वामींचे कृपाछत्र सदैव असते. देव आणि भक्तांची निंदा करणाऱ्या आणि परधनावर आसक्ती ठेवणाऱ्या लोकांना ते योग्य ते शासन करण्यास चुकत नाहीत. आपल्या पापकर्मावर पश्चाताप होऊन व योग्य ती शिक्षा भोगल्यानंतर काही दुष्ट लोक स्वामींचे भक्त झाल्याची उदाहरणे आहेत. तो मनुष्यरूपी अस्वल पुढे म्हणाला, मी श्री स्वामींचे नामस्मरण पारायणाने सद्गतीस प्राप्त झालो. मला मानवी देह मिळालेला पाहून सर्व भक्तगणांना अत्यंत आश्चर्य वाटले व आनंदही झाला. ते श्री स्वामींचा मोठ्याने जय जयकार करू लागले. हे नाम संकीर्तन चालू असताना एक अद्भुत घटना घडली. अकस्मातपणे 3 नागदेवता तेथे आले आणि त्या नामसंकीर्तनात तन्मयतेने डोलू लागले. याच वेळी त्या मनुष्यरूपी अस्वलाचे प्राण पंचतत्वात विलीन झाले. तेथे आलेल्या नागांनी त्या मृतदेहास 3 प्रदक्षिणा घातल्या व निघून गेले. ते नाग कोठून आले होते, कशासाठी आले याचा कोणालाच अर्थबोध झाला नाही. त्या मनुष्यरूपातील अस्वलावर सर्व शास्त्रोक्त पद्धतीने दाहसंस्कार करण्यात आले. आम्हा श्रीपाद श्रीवल्लभांच्या नामस्मरणानेच सतत ध्यान होते व त्यांचाच जीवनाला आधार होता. ते 3 नाग वरील घटनेनंतर आमच्या घरीच राहू लागले. त्यांची आम्हाला व दुसऱ्या दत्तभक्तांना भीती वाटत नसे, परंतु दुसऱ्या लोकांना मात्र त्यांची भीती वाटे व ते आमच्या घरी येत नसत. श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण भजन सुरू करताच ते नाग तन्मयतेने डोलू लागत. त्या वृद्ध दंपतीच्या घराजवळील काही जमीन त्यांच्या भाऊबंदांनी अन्यायाने लुबाडली होती. त्या जागेस पंचांनी विवादग्रस्त अशी घोषित केली होती, परंतु त्या जमिनीवर भाजीपाला लावण्याची परवानगी मिळाली होती. आमच्या भाऊबंदांनी गावातील प्रतिष्ठित लोकांना धनाचे प्रलोभन दाखवून आपलेसे करून घेतले होते. त्यामुळे त्या विवादित भूमीचा निर्णय सारखा पुढे ढकलला जात होता. या विवादास्पद जागी एक नागाचे वारूड होते. नागपंचमीला लोक त्या वारुडात दूध आणून घालीत. दूध घालणारे भाविकजन नागदेवता नागदेवता आमचे संकटे दूर कर अशी नम्र प्रार्थना करीत असत. दूध घालणाऱ्या काही लोकांना माहीत होते की त्या वारुडात एकही नाग नाही. एकदा नागपंचमीच्या वेळी आम्ही श्रीपाद श्रीवल्लभांना नैवेद्य दाखवून नागाची प्रार्थना करताच त्या वारुडातून ते 3 नाग आले व आम्ही ठेवलेले दूध पिऊन परत त्या वारुडात निघून गेले. हे दृश्य पाहिल्यानंतर मात्र त्या वारुडात दूध घालण्यास कोणी आले नाही. नागपंचमीच्या दिवशी एक मांत्रिक आमच्या गावात आला. त्या मांत्रिकाचे गावातील प्रतिष्ठित लोकांनी बोलावून स्वागत केले. तो मांत्रिक कितीही विषारी साप असला तरी त्याला आपल्या मंत्र सामर्थ्याने वश करून घेत असे, अशी त्याची प्रसिद्धी होती. तसेच सर्पदंश झालेल्या कोणत्याही व्यक्तीला आपल्या मंत्रशक्तीने जिवंत करीत असे. त्याच्या तळहातावर गरुडाचे चिन्ह होते. अशी गरुड रेषा असलेल्या व्यक्तीस सर्प वश होतात असे शास्त्रवचन आहे. ही मंत्रविद्या त्यास प्राप्त असल्याने सारे गावकरी त्याच्यापुढे नतमस्तक होत असत. त्या मांत्रिकाने गावातील प्रतिष्ठित व्यक्तीबरोबर येऊन आमच्या घराजवळ असलेल्या वारुडाच्या 4 बाजूंनी आग लावली. तो त्या आगीजवळ बसून जोरजोरात मंत्रोच्चार करीत होता व विचित्र हावभाव करीत होता. त्या सर्पांना मारल्यास पाप लागेल असे आम्ही त्याला दूर उभे राहून सांगत होतो, परंतु आम्ही तेथे काहीच करू शकत नव्हतो. त्यावेळी आम्ही त्या निरपराध सर्पांचे रक्षण करावे अशी श्रीपादांची चरणी प्रार्थना केली. त्या मंत्रांच्या प्रभावाने ते 3 सर्प वारुडातून बाहेर आले. परंतु आम्ही पाहिले की त्या मांत्रिकाची मंत्रविद्या क्षीण झाली होती. त्याला काहीच करता येत नव्हते. तो मोठ्याने मंत्रोच्चार करीत होता, परंतु त्याला काहीच उपयोग होत नव्हता. ते सर्प ज्या दिशेने जात होते तेथील अग्नी श्रीपादांच्या कृपेने थंड झालेला असे आणि आश्चर्य म्हणजे अग्निदेवतेने त्या 3 सर्पांसाठी मार्ग मोकळा करून दिला होता. ते ज्या मार्गाने आले होते त्या मार्गाने निर्विघ्नपणे निघून गेले. थोड्याच वेळात तो अग्नी पूर्णपणे शांत झाला. हे दृश्य पाहून त्या मांत्रिकाचे अनुचार पडून गेले. त्याचवेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या मोठ्या मुलास सर्पदंशाच्या खुणा दिसून आल्या.
थोड्याच वेळात त्याचे शरीर सर्पाच्या विषाने काळेनिळे झाले. दुसऱ्या मुलाची दृष्टी पूर्णपणे नष्ट झाली. त्या मांत्रिकाने पुष्कळ मंत्रोच्चार केला, परंतु काहीच उपयोग झाला नाही. त्या मांत्रिकाच्या हातावरील ती गरुड रेषा हळूहळू लहान होत अदृश्य झाली. गावातील लोकांना खूप भीती वाटली. या भयंकर संकटातून केवळ श्रीवल्लभच आपली सुटका करू शकतील असा त्यांना दृढ विश्वास वाटत होता. त्या मांत्रिकाची मंत्रविद्या पूर्णपणे लुप्त होऊन तो निस्तेज होऊन जमिनीवर पडला. श्रीपाद प्रभूंची लीला कोणत्या प्रसंगी कशी व कोणाला सहाय्यभूत होईल हे समजून येत नाही. गावातील सर्व लोक धावत धावत येऊन ओक्साबोक्षी रडू लागले, परंतु आम्ही करू शकलो नाही. अनन्य भावाने श्रीपाद प्रभूंना शरण जाऊन त्यांचे नामस्मरण केल्यास तुमची दोन्ही मुले पूर्वस्थितीत येतील असे आम्ही त्यांना सांगितले. निस्तेज झालेला मांत्रिक अल्पावधीतच गतप्राण झाला. त्या मांत्रिकाचे पार्थिव शरीर गाव प्रमुखांच्या घरासमोर ठेवले होते. आमचे भाऊबंद भीतीने थरथर कापत होते. वातावरणात सारीकडे दुःखाची कळा पसरली होती. त्या मांत्रिकाचा मृतदेह स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी नेला. चितेवर ते शरीर ठेवून अग्निसंस्कारास प्रारंभ करताच एक मोठे आश्चर्य घडले. त्या मांत्रिकाच्या मृतदेहात चैतन्याचा संसार झाला. तो त्याचे अग्नीपासून रक्षण करण्यासाठी आरडाओरडा करू लागला. श्रीपादांच्या कृपेने त्या मांत्रिकातील दुष्टभाव अग्नीचा स्पर्श होताच जळून खाक झाला आणि एक शुद्धात्मा त्या लाकडामधून बाहेर आला. हे सगळे करण्यामागे श्री स्वामींची अगाध लीला दिसून येते. ते सज्जनांचा उद्धार आणि दुर्जनांना योग्य ते शासन करीत असतात. तो मांत्रिक चितेवरून उठून त्या गाव प्रमुखांच्या घरी उड्या मारीतच आला. आम्ही सर्वांनी जमून त्या मुख्याच्या घरी दत्ते महात्म्य वर्णन करणारे कीर्तन केले. त्यानंतर दत्ता दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या भजनाने सारा आसमंत भरून टाकला. श्रीपाद प्रभूंच्या स्थूल रूपातील आणि सूक्ष्म रूपातील दिव्य किरण सारे वातावरण अत्यंत शांत आणि पवित्र करीत होते. सारी ब्रह्मांडे या दिव्य किरणांनी पवित्र झाली होती. स्वामींच्या सच्चिदानंद अद्वैत स्वरूपात असलेला महाकारण देह महत विश्रांतीत होता. त्यातून निघणारे दिव्य किरण सायुज्य सालोक्य आणि सामिप्य मुक्ती प्रदान करणारे होते. अवधूत अंशावतार आणि महासिद्धी प्राप्त महायोगी सुद्धा या दिव्य किरणांनी पवित्र होत होते. श्रीपादांच्या अत्यंत श्रद्धा आणि भक्तियुक्त अंतःकरणाने नामस्मरण केल्यास अगोचर असलेले स्वामी प्रकट होऊन सर्वांना दर्शन देत. लहान बाळास आपल्या आईच्या कुशीत जसे आल्हाददायक आरामकारक वाटते तसे श्रीपादांच्या चरणांवर नतमस्तक होणाऱ्या भक्तांना वाटत असे. अत्यंत पापी असलेला तो मांत्रिक श्रीपाद वल्लभांच्या नामस्मरणांच्या संकीर्तनात रंगून गेला. त्याला श्रीपाद वल्लभ दिगंबर अवस्थेत असल्यासारखे दिसत होते. त्याला वाटले की आपण केलेल्या पापांचे कर्मफल म्हणून स्वामी तसे दिसत आहेत. कितीतरी सर्पांच्या त्याने आपल्या मंत्रविद्येने आहुती दिल्या. अनेक महान संन्यासी व दिगंबर विभूतींना त्याने त्रास दिला होता. या सर्वांचा त्याला पश्चाताप झाला होता. त्याला श्रीपाद प्रभूंच्या दिव्य स्वरूपाची कल्पना आली होती. तो श्रीपादांच्या चरणांवर नतमस्तक झाला. जेव्हा त्याच्या मनाचे परिवर्तन झाले तेव्हा त्याचा द्वेषाग्नी शांत झाला. श्रीपाद प्रभूंनी आपले उत्तरीय त्याला पांघरण्यास दिले. ते घेतल्यावर तो मांत्रिक अत्यंत आनंदाने नाचू लागला. सूर्योदय होण्यापूर्वीच त्या ग्रामप्रमुखाच्या धाकट्या मुलास उत्तम दृष्टी प्राप्त झाली. श्रीपाद प्रभूंच्या नैवेद्याच्या दुधाने मोठ्या मुलास शुद्ध आली आणि थोड्या वेळातच तो पूर्ववत निरोगी झाला. तो मांत्रिक सर्व संघ परित्याग करून साधू होऊन दूरदेशी निघून गेला. गावातील पंचांनी त्या वृद्ध दंपतीची जमीन त्यांनाच मिळावी असा न्याय दिला. 3 सर्पराज असलेल्या वारुळातून 3 औदुंबराची झाडे उगविली. काही काळानंतर दत्तानंद अवधूत संन्यासी आमच्या घरी आले. हे संन्यासी औदुंबर वृक्षाखाली ध्यान करीत असत. एका शनिवारी सायंकाळी श्रीपादांच्या नैवेद्यासाठी केलेला हलवा प्रसाद म्हणून सर्वांना दत्तानंदांनी दिला. श्रीपाद श्रीवल्लभ लहान असताना त्यांची आई त्यांच्या आजोबांच्या घरात असलेल्या औदुंबराच्या वृक्षाखाली बसून चांदीच्या भांड्यात हलवा देत असे. श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ या 3 नावांचे संकेतरूप असे 3 औदुंबर वृक्ष होत. या संकेतरूपी वृक्षाच्या बीजांचे फलस्वरूप म्हणून पिठिकापुरम गावात एक औदुंबर वृक्ष आहे. या पुण्यप्रद वृक्षाच्या गर्द छायेत वृक्षाखाली श्रीपाद श्रीवल्लभांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करून त्यावर एक सुंदर असे मंदिर बांधण्यात आले. या मंदिराची अशी ख्याती आहे की जे भक्त शनिवारी प्रदोषकाळी हलव्याचा नैवेद्य दाखवतील त्यांना सर्व सुखे संपत्ती आणि अनन्य समाधान प्राप्त होईल. श्रीपाद श्रीवल्लभांचा हा वृत्तांत ऐकून माझी भक्ती अजून दृढ झाली आणि मी पुढच्या प्रवासासाठी कुरुगड्डीच्या दिशेने निघालो. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.